नमस्कार, स्वागत आहे तुमचं किचन कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण अगदी झटपट होणारी त्याचप्रमाणे अतिशय सोपी अशी खिचडीची रेसिपी बघणार आहोत, जी सगळ्यांना प्रचंड आवडते. चला तर मग बघूया याची रेसिपी. त्यासाठी सुरुवातीला आपण तयारी करून घेऊया. 1 कांदा, टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट आणि कढीपत्ता. तुम्ही हवं तर यामध्ये अजून व्हेजीज टाकू शकता, जसे की वाटाणे टाकलेत मी इथे आणि गाजर वगैरे किंवा फ्लॉवर. तर आता इथे 1 ग्लास तांदूळ घेतला आहे आणि त्यामध्ये अर्धा ग्लास आपण डाळ टाकलेली आहे. मुगाची डाळ यूज केलेली आहे, तुम्ही तुरीची देखील यूज करू शकता. तर आता कुकर इथे तापत ठेवलेला आहे. कुकरमध्ये तेल तापल्यानंतर त्यामध्ये थोडंसं जिरं, मोहरी, त्यानंतर आपला कढीपत्ता हा तळतळू द्यायचा आहे आणि त्यानंतर आपण केलेली आलं लसूण पेस्ट आणि कांदा, त्याचसोबत थोडा कांदा परतून झाल्यानंतर आपण इथे टोमॅटो घालणार आहोत. तर आधी हे व्यवस्थित थोडंसं परतून घ्यायचं, म्हणजे आलं लसणाची देखील फ्लेवर छान येतात. आता थोड्या वेळाने आपण इथे आधी मटार घालणार आहोत. तुम्ही इतर ज्या व्हेजीज घेतल्या असतील, जसं की फ्लॉवर किंवा कोणाला कॅप्सिकम आवडते तर त्या घेतल्या तरी थोडा इथे चालतील. आता इथे टोमॅटो घालायचा आहे आणि हे देखील व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. अगदी 1 ते 2 मिनिट हे चांगलं परतू द्यायचं आहे, म्हणजे सगळे फ्लेवर आपल्याला येतात. अधूनमधून थोडं ढवळत राहायचं आहे, नाहीतर खालचा कांदा थोडासा सोनेरी रंगावर किंवा ब्राऊन व्हायला लागतो. तर आता इथे मी 2 चमचे हळद घातली आहे. त्याचप्रमाणे इथे 2 चमचे लाल तिखट घातलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट ॲडजस्ट करू शकतात. त्याचप्रमाणे थोडासा 1 चमचा गोडा मसाला घातलेला आहे. तुम्ही कुठलाही गरम मसाला वगैरे जो असेल तुमच्याकडे तो तुम्ही टाकू शकतात. आता हे देखील आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे मसाले देखील आपले व्यवस्थित तेलात परतून होतात. तर आता इथे डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपण इथे ते घालणार आहोत. तुम्ही थोड्याशा डाळी इतर वाढवल्या तरी चालतील, म्हणजे मसूरची डाळ किंवा आवडत असेल तर तुरीची डाळ या देखील थोड्या थोड्या प्रमाणात घालू शकता. पण मी फक्त मुगाची डाळ घातलेली आहे. आता हे देखील आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सुरुवातीला पाणी न घालताच हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे, ज्याने काय होईल, आपले जे मसाले वगैरे आहेत ते भाताला व्यवस्थित लागतात. एकदम पाणी टाकून दिलं तर तेवढा फ्लेवर येत नाही. त्यामुळे 1 ते 2 मिनटं हे असंच आपण परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे. तर आता अंदाजे आपल्या भाताला किती पाणी लागतं यानुसार आपण पाणी टाकायचं आहे. कधी कधी काय होतं, मुगाची डाळ लवकर शिजते पण तुरीची डाळीला जरा वेळ लागतो. त्यामुळे तुरीची डाळ घातली असेल तर थोडंसं घोटभर पाणी जास्त टाका. तर आता मी इथे 2 ते 2.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे, म्हणजे खिचडी आपली व्यवस्थित अगदी सॉफ्ट अशी होते. आता हे देखील आपण सगळं मिक्स करून घेणार आहोत, म्हणजे तांदूळ किंवा ज्या भाज्या आहेत त्या खालच्या खाली बसत नाही. आता यामध्ये आपण आपल्या गरजेनुसार मीठ घालायचं आहे. मीठ थोडं बेतानेच घाला, कमी खात असतील तर चांगली गोष्ट आहे. आता मीठ देखील आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर इथे थोडी कोथिंबीर घालते. कोथिंबीर लास्टला घातली आहे कारण मग त्याच्याने फ्लेवर खूप छान येतो. आता हे व्यवस्थित आपण मिक्स केल्यानंतर कुकरचं झाकण लावायचं आहे आणि सुरुवातीला काही मिनटे लो फ्लेमवर ठेवून नंतर हाय फ्लेम केल्यावर त्याच्या 3 शिट्ट्या घ्यायच्या आहे. 2 ते 3 तुम्ही घेऊ शकता. 2 ते 3 शिट्ट्या झाल्यानंतर बघा, आपली खिचडी इतकी छान होते, अगदी सॉफ्ट, बिलकुल कच्ची नसते किंवा अति ओव्हर कुक नसते. हे बघा, आता इथे मी अशा 2 ते 3 शिट्ट्या घेतलेल्या आहे. त्यानंतर संपूर्ण कुकरमधली जी वाफ आहे ती थंड होऊ द्यायची आहे, म्हणजे त्यामध्ये देखील बऱ्यापैकी अन्न शिजतं. ते त्याच्यामधली जी हीट असते त्यावर शिजतं, त्यामुळे अधिक चविष्ट लागतं. त्यामुळे कधीही 80 ते
90% अन्न शिजल्यानंतर गॅस बंद करायचा, ते त्याच्या हीटवर अगदी छान असं शिजतं आणि ओव्हरकुक होत नाही. आता आपल्या शिट्ट्या इथे घेऊन झालेल्या आहे. मी तुम्हाला इथे कुकर थंड झाल्यावर मी याचं झाकण ओपन केलं आहे. बघा आपली खिचडी किती छान झाली, अगदी छान असा सुवास येतो आहे खिचडीचा. चला तर मग सर्व करूया. छानपैकी खिचडी, त्यासोबत पापड आणि कढी एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. तुम्ही देखील अशा प्रकारे बनवून बघा. अगदी बॅचलरला देखील बनवता येईल इतकी सोपी रेसिपी आहे.